Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. सोनम वांगचुक यांचं उपोषण अखेर 26 दिवसांनंतर मागे. मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्याशी सकारात्मक चर्चा. देशात संभाव्य हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर निर्णय. सोनम यांचं ट्विट. वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतरही सीजेपी आंदोलनावर ठाम. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. अभिजित दिपके यांची भूमिका. कॉकरोच जनता पार्टी आणि सरकारची आज दुपारी महत्त्वाची बैठक. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह बैठकीला उपस्थित राहणार. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघणार का, याकडे सर्वांचं लक्ष. पेपर फुटीवर आज कॅबिनेटमध्ये बैठक होणार, चर्चा होणार. पेपर फुटी रोखण्यासाठी कायदा आणणार. फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेची तरतूद करणार. व्हिडिओ पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आश्वासन. विद्यार्थ्यांना प्रधानांचा राजीनामा हवाय. विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा अपमान करू नका. पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओनंतर राहुल गांधींची टीका. विद्यार्थ्यांच्या अंगावरती पेलेट गनच्या जखमा. पेलेट गन वापरायला गृहमंत्री अमित शहांनीच मंजुरी दिली असणार. सोनिया गांधींची पोस्ट. केंद्रावर तीव्र शब्दात टीका. दिल्लीतील 17 मेट्रो स्थानकं आजही बंद. राजीव चौक आणि मंडी हाऊस स्थानकात इंटरचेंजची सुविधा. तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पुढील आदेशापर्यंत मेट्रो स्टेशन्स बंद. कॉकरोच जनता पार्टीकडून आज देशव्यापी शांततापूर्ण आंदोलन. विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटनांना सहभागी होण्याचं आवाहन. आरएएफ आणि दिल्ली पोलीस मोठ्या संख्येनं जंतर मंतरवर. सुरक्षेत मोठी वाढ. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार नाहीत. सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवरती केंद्र सरकार सकारात्मक. पेपर फुटी, शैक्षणिक सुधारणांवरून जे.पी. नड्डांचं आश्वासन. विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती शिक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली. शिक्षण सचिव विनीत जोशींना पदावरून हटवलं. नरेश पाल गंगवार भारताचे नवीन शिक्षण सचिव म्हणून नियुक्त. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचे बॉलिवूड आणि क्रीडा जगतात तीव्र पडसाद. सलमान खान, करीना कपूर, नोरा फतेही, वरुण धवनसह सचिन तेंडुलकर, विनेश फोगाट, सानिया मिर्झाकडून संताप व्यक्त. ठाकरेंच्या शिवसेनेकडून विद्यार्थ्यांसाठी आज दादरमध्ये राष्ट्रगीत गायन. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ दुपारी 4 वाजता तिरंगा फडकणार. आदित्य ठाकरेंकडून विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचं आवाहन. मुंबईमध्ये पोलिसाचं महिला आंदोलकासोबत गैरवर्तन. पोलिसाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करा. व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह रोहित पवारांची मागणी. पक्ष नेतृत्वावरून एनसीपीचं विलीनीकरण रखडलं. पक्षाचं नेतृत्व कोण करणार, यावर तोडगा काढण्यावर चर्चा. दरम्यान सुनेत्रा आणि पार्थ पवारांचा विलीनीकरणाला विरोध असल्याची सूत्रांची माहिती. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील उपाहारगृहाला टाळं. 15 दिवसांसाठी उपाहारगृहाचा परवाना रद्द. ताकामध्ये माशी आणि कांदा भजीत प्लास्टिक आढळल्यानं एफडीएची कारवाई. पुण्यामध्ये कात्रज हत्या प्रकरणातील संशयिताची बोनेटवर बसवून धिंड. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून चौकशीचेही आदेश. व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांवरच चौकशीची टांगती तलवार. नागपूरमध्ये पायावर वाद. साई समाधीवर बसल्यानं अभिनेता संजय मिश्रावर ग्रामस्थ संतपले. पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडून चौकशीचे निर्देश. पालघरमध्ये पुरात अडकलेल्या 25 जणांची सुटका. सूर्या नदीला पूर आल्यानं किराड या गावाला पुराच्या पाण्याचा विळखा. नागरिकांना घराच्या छतांवर. नागरिकांचा आधार. तर रात्रभर एनडीआरएफच्या पथकाचं रेस्क्यू ऑपरेशन. नाशिकमध्ये मुसळधार पाऊस. गोदावरी नदीला पूर. दुतोंड्या मारुती पूर्णपणे बुडाला. गोदाघाट परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. मुसळधार पावसामुळे पालघर, डहाणूमध्ये जनजीवन विस्कळीत. तलासरी आणि कासा भागामध्ये अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याचा वेढा. नागरिकांचं स्थलांतर. ऑरेंज अलर्टमुळे डहाणू आणि तलासरीमधील शाळांना सुट्टी जाहीर. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.